गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आहे संडे. सगळ्यांना हॅपी संडे. ओम नमः शिवाय. तर हे बघा, मी असं माझं बनवलं आहे पाणी. आणि आता आजकाल आहे ना, माझ्यासोबत वरून पण घेतो, तर त्याच्यासाठी पण बनवते. तर आता पाणी घेते. किती सवय झाली आहे ना याची. मी माझं बॉईल करायला ठेवलं. आता आजकाल आहे ना, याच्यामध्ये मेथी दाणे पण टाकते. म्हणजे जिरा तर आहेच, पण त्याच्यासोबत थोडेसे मेथी दाणे टाकत असते. आता 9:30 वाजले. 9:30 पासून दाखवते. आता अवंश बाहेर गेले ना, तोपर्यंत मम्मा त्याचं काहीतरी खाण्याचं वगैरे मी काढून ठेवते. ते लावून ठेवते कुकर. तर आता दाल राईस लावलेला आहे, कारण नाश्त्याला ते बनवते पोहे वगैरे ते काकू बनवते. आणि आता शेवटचा कोबी आणि भोपळा राहिला. तर अशा कोबी आणि अंडा तरी काय सांगायची काकांना संडेची. आणि मला जायचं, मी गिझर लावले, मला जायचं आता आंघोळीला. बाहेरचं वातावरण पण मस्त आहे. पाणी तापलं मस्त. लाईट बंद, लाईट बंद. हीच खूप महाग आहे आपल्याकडे शहरामध्ये. मग नेहमी लाईट बंद ठेवायचं काम नसेल तर. बापरे. आणि हा सगळा पसारा अवेशने केला इथं. तर मग सगळं आवरावं लागेल. पण त्याआधी जरा निवांत बसून एक ग्लास बसून पाणी. आता रिलायन्समधून भाज्या का आणतोय बऱ्याच दिवसापासून, म्हणजे मागच्या 2-3 वेळेसपासून. तर रिझन असं आहे, इथं आठवडा बाजार लागायचा. आणि आठवडा बाजारचा मला एक्सपिरियन्स असा आला जेव्हापासून पाऊस चालू झाला तेव्हापासून, की ते लोक ना खायची काही पण भाव द्यायला लागले. म्हणजे 50 रुपये मेथी, 50 रुपये पालक, 30 रुपये मी एवढीशी जोडी, एवढीशी कोथिंबीर किंवा असं. आणि सगळं 30च्या पुढेच, 30 आणि 40च्या पुढेच, म्हणजे असं कमी जास्त नाहीच. तर मी म्हटलं यार. आणि मग एकदा मी मागे रिलायन्सला गेली होती, छोट्यावाल्या रिलायन्स, जी माझी इथे जवळ आहे. आणि हे पण तर जवळच आहे, पण हे असं छोटंसं आहे. मग तिथे गेली तर तिथं मला असं लक्षात आलं की भाज्या खूप कमी आहे. म्हणजे मी तर नॉर्मली आमचं कसं असतं, 1 दोडका 2 गिलके असं असतं. कांदा दोडका मोठा असतो आणि एका टायमिंगची भाजी असते, त्याच्यामुळे खूप भाज्या असं क्वांटिटी जास्त घेत नाही, त्या हिशोबाने घेते. आणतो 7-8 दिवसाच्याच भाज्या, पण 7-8 भाज्या, 10-12 भाज्या होईल असं म्हणजे बघत असते मी. तर मग 1 दोडका वगैरे होऊन जातं असं रस्सा भाजीला वगैरे. आणि मग मी बघितलं 20 रुपयाला, 15 रुपयाला पण असं पर पीस असं. मग मी 1-2 मग मी म्हटलं चला रिलायन्समधूनच आणा, खड्याच्या भाज्या असतात त्या. पण मला असं जाणवलं की संडेला फ्रेश येतात सगळीकडेच रिलायन्सला वगैरे. मग मी मोठ्या रिलायन्सला गेले एकदा. कारण मला काहीतरी फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते अजून, लाईक चेरी, प्लम वगैरे. तर मग मला तिथे स्वस्त वाटलं. म्हणजे माझे त्या दिवशी मागच्या ब्लॉगमध्ये टाकले 700, 750, 800, 700, 800च्या आतमध्ये सगळ्या भाज्या झाल्या. इवन फ्रूट्स पण झालेत. आणि एक्स्ट्राचं माझं काय असेल चंक्स पिंक्स वगैरे हे सगळं मी ॲड केलेलं. मग आय रिअलाइज्ड फक्त इथून भाज्या आणायच्या आणि एवढ्या महाग, त्याच्यापेक्षा रिलायन्सला जायचं 10-10:15ला. गर्दी कमी असते, पटपट जायचं आणि भाजी घेऊन यायची. त्याच्यामुळे मग मी रिलायन्सला जायला लागली, बिकॉज ऑफ कॉस्ट. असा अनुभव आला. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस सकाळी तुम्ही उठता ना, आता म्हणजे मी कसं उठते, मी माझं सांगते. तर मी जेव्हा उठते ना सकाळी, आता मी जिथे सोप्यावर बसते तुमच्यासमोर, अदरवाईज ना मी काय करते, सरळ अशी खाली बसते 2 पायांवर बऱ्याच वेळेस. मग पाणी पिते
उठल्या उठल्या पहिले बॉटलमधून किती मोठं. आणि मग त्याच्या पुढे बाकीचं पाणी स्टार्ट करते. आणि बऱ्याच वेळेस असं बसलं ना व्यवस्थित डायजेशन वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला असं थोडंसं डायरेक्ट जमिनीवर बसण्यापेक्षा किंवा डायरेक्ट सोफ्यावर बसण्यापेक्षा असं थोडंसं 2 पायावर बसायचं. मी बऱ्याच ठिकाणी वाचलं आहे म्हणजे बुक्समध्ये वगैरे, चांगलं असतं. आता त्या दिवशी नेलपेंट लावली आहे पण चुकून आहे ना, मी विचार करत होते रेड लावाय काही, हा शेड आहे रेडमध्ये, पण ती काय मला एवढी खाती सगळं म्हणजे कॅन्सल केली. मी सगळी हीच लावली पण एका बॉटलला ती राहिली. काय कुपोषित हत्ती आहे हा, अतिशय कुपोषण झालं याचं. हो दे, नाही तर हा आधी 400 किलोचा होता. अरे या साईडचं कल दुखतंय रे. हा 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 बरं वाटतं जरा असं धुवून दावून गेलं की. असंच तिचं कुपोषित हत्ती झालं की हाडांचं खूप, हत्तींना खूप हाडांचा त्रास होतो. असं काही नाही. मम्मी असं नाही. हाय वरून एक्झॅक्टली तिथं त्या बाईने दिवशी तिथंच मसाज केलं होतं. दुखत रे बाबा. आई घे पाणी घे तुझं जर. ए बाबा थंड आहे हात तुझे, पाण्यातून हात थंड. हा इथं ठेव, असं मसाज कर ना, असं असं डोकं दाब जरा. आय पाणी नाही कर घाणरडा, असंच कर काहीतरी हवं. आज तू माझा मसाज करून येणार आहे. नाही बॅकचा फक्त दे ना बाबा. मी बघ आपण एकमेकांचा करू, तू माझा केलं तर मी तुझं करेल. मी पुढे तुझ्या आणि तुला पण माहिती, जोर लावतो. तुला पण माहितीये, एक मिनिट, निघून जाते. तुला पण माहितीये मी मसाज शिकलीये. मी किती एक एक पॉइंट धरून आहे ना मसाज करत असते, कळलं का? आय मी तुझं रात्री गंमत बघितली, सांगू का? काय? अवयांच्या ओरडायला लागतो, तू नुसतं उठून बघतो पण जवळ येत नाही ना त्याच्या. अरे तो तुम्ही बघत असतो शाण्या, तुला वाटलं मी उठते काय? माझी वाट बघणं एखादं म्हणतं की बाबा. अरे तो असं डोळे बंदच होते त्याच्यामुळे मी काही कळलं नाही. तसं आलं की मी उठतो ना, असं थोडी आहे. पण उठतो नाही असं बघतो मी उठते का काय. मी बघितलं तुला काल पण तसंच केलं. मी काही नाही तसं. मी बघते आता काय करावं बाबा या माणसाला. हा माणूस त्याच्या जवळ ये जाण्यापेक्षा नुसतं लांबून बघतोय म्हणजे तुला घ्यायचं ताण वाचतो ना. नाही डिस्टर्ब नको व्हायला दाडे. तो तिथून तो त्या एन्व्हायरमेंट म्हणून डिस्टर्ब झाला की जास्त ओरडतो. जेव्हा अवयांश नव्हता तेव्हा आपण दोघं सिंगल होतो, त्यावेळेस केवढं आपण रिलॅक्स करायचं आहे ना. दुपारी 2 पर्यंत सगळं आवरलं, ऑफिस वगैरे करायचं. सॅटर्डेपर्यंत ऑफिस आवरलं की लगेच 2 वाजता सगळं आवरलं की लगेच झोपायचं होतं. 4-5च उठायचं. एव्हरी संडे ते रुटीन होतं, आठवतं का? आई शपथ. त्याने शी नव्हती केलेली, डायपर भरला होता जास्त, तोच त्याचं डस्टबिनमध्ये टाकून आला. आजकाल डायपर जर भरलं त्याला जर म्हटलं जा डस्टबिनमध्ये टाकून, लगेच उठतो त्याचा टिंगी 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 लगेच डस्टबिनवरती गॅलरीच्या वरती याच्यावर लगेच हात करता. मग आपण त्याला उचलायचं, डस्टबिन झाकण ओढायचं, तो बरोबर डस्टबिनमध्ये टाकतो. टाइमपास नाही करत, लगेच टाकतो. हुशार असतात. अंडरस्टँड. गरज नाही, मी सगळं हलवून. अरे मी तुला पूर्ण हे करून दिलंय, हलवून दिलंय. ठीक आहे जा. चाटून घ्यायचं ते मध. ओ आय एम रेडी. तर ॲक्च्युली रेडी झाली रिलॅक्स जायला,
कारण 10 वाजता तिथे पालेभाज्या वगैरे येतात. बाकीचे तर असतातच पण पालेभाज्या मोईन 10 वाजता येतात. म्हणून म्हटलं तोपर्यंत आवरेल. आणि माझ्यासाठी इथे वरून बनवतोय चाय 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 गरमागरम चाय. तर माझ्यासाठी चहा बनवतोय आणि आवेशाला गाडी चालू कुठे बघावला स्कूटीची चावी रे. ना तुम जानी ना हम जाने आओ आओ आओ. पप्पा हा कसा स्क्वॉट करतो बघा. करे आवेश कसा हे बघ. मम्मा अशी करते तू तो असं करतो. आल्लग एवढा होतो. काल मी करत होते ना तुझं असं व्हायचं मला बघून. खायचा आणि असं व्हायचं. मी काय करू बाबा ती चावी घेऊन. कशाला दिली आबाला चावी रे बाळा. ए बाळा तू दरवाजाची चावी काढ आपली. चल रोज काढतो आज विसरला का. बरं काय काय आणायचंय भाज्या आपल्या रेग्युलर आणि फ्रुट्स मध्ये. चेरी असते तर हा चेरी तर वरून आणतो ना. मग काय आणू चेरी आणू की नको रे. कारण तिथं पालेभाज्या 10 वाजता म्हणून म्हटलं मी हा तोपर्यंत चहा घेऊन जाते ना. आंघोळ वगैरे सगळं झालं. अहो मम्मा चप्पल काढून देऊ. हो हा हो चप्पल काढून घे ना. आता झालं ना वॉक. काय 1 मिनिट बजा 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 बजा. जा ठेवणे तिथे शेलमध्ये ठेवणे. जा शेलमध्ये ठेवणे आपली चप्पल तिथं. तिकडे 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 कुठे गुंडी इकडे ठेवणे समोर. अरे बाहेर नाही रे बघ बाहेर घेऊन चाललं शाळा. कुठं घेऊन झालं डस्टबिन. अरे मशीन मध्ये टाकशील. मशीन मध्ये टाकते. मशीन मध्ये कशाला ती काय चप्पल धुवायची का. चप्पल अरे तिथं आपलं ठेवायची धुवायची नाहीये ती. धुवायच्या वेळेस मम्मा धुवून काढेल. चल चल तिकडे ठेव. अरे चप्पल मशीन मध्ये नाही धुवत. हो इकडे ते बाथरूम मध्ये धुवायचं असते. मी धुवेल ती चप्पल आज. चल मला चहा घेऊन. अहो चाय चाय चलो मॉर्निंग टी. चल इकडे अहो. तू मशीन मध्ये टाकतोय चप्पल. अहो सोडे. अरे अवेश चप्पल मशीन मध्ये असते का. चप्पल कुठे ठेवतो. इथे चप्पल इथे. तुझी चप्पल इथे जाणार. वरून चहा खूप मस्त झालं रे. म्हटलं डॅडाने चहा छान केला. डाटा आऊ आपल्या नाही मी बघते ना. बरं बाकीचं काय आणायचं ते सांगा. तिला सांगितलं त्यांनी मला. ते हैदराबादी बिर्याणी मसाला बघ असेल तर. कोणता हैदराबादचा बिर्याणी मसाला परत बघ ना. घेऊन ठेव ना मग आपण खाऊ ना काहीतरी. आणि हे बघ मी एकच पिशवी नेणार आहे त्याच्यात एवढं बसेल तेवढं. अरे 2 पिशव्या मला झेपत नाही. वरून गायत्री होती म्हणून मी तिला तर थांबवलं. खाली आले पिशवीत सिक्युरिटीकडे ठेवली परत गेलते 2 पिशव्या. कसं आलं मग. याला गेर चहा सांडेल ना बाळा. चहा सांडेल उगाच. आजा मेरे गाड़ी में बैठ जा. आजा मेरे गाड़ी में बैठ जा. आओ आजा मेरे गाड़ी में बैठ जा. लॉन्ग ड्राइव जाएंगे. त्याला असं आवडतं शाळेला. ए वरती फॅन रे. फॅन बघ फॅन बघ रे बाबा. चक्कर येते रे तशाने. ओहो काय चक्कर. आज ते देवळातली ती घंटी म्हणे मला सारखीच वाजते. कोणत्या गणपतीची समोरची. हा मारुतीच्या. हा इकडे बघ आऊ. आऊ इकडे बघ. आऊ
आव ये येते बघ. ते पाणी काढते ना. कोणी चालले मस्त कोबी आणि अंडा करीची तयारी. कोबीला थोडासा वरतून जस्ट असा बगर बगर शेंगदाण्याचा कूट तयारी चालू आहे. मी आत्ताच ह्या सगळ्या भाज्या रिलायन्स मधून आणल्या आणि आज मेन म्हणजे ड्रॅगन फ्रूट आणलंय. बघू आता अव्यांशचं फर्स्ट टाइम आहे ड्रॅगन फ्रूट खायचं. मी प्रेग्नन्सीमध्ये खाल्लेलं आहे. होतं अहो तिथं बाकीच्या भाज्या आहे ना खूप शिळ्या शिळ्या वाटल्या त्याच्यामुळे बाकी पालेभाज्या आणलीच नाही. बघू संध्याकाळी. हो बाकीचं आणलं मी. जास्त काकडीन तेच आणलंय शक्यतो. जे पाहिजे ते पण सांगा. हा झालं का. चला आता त्याची आंघोळ घालते. अय तू उभा राहिलाय. नाही भाऊ उभा राहिला. मग वगैरे बनवतात ना तर काकूंना अशी चपाती देत असं करून बघा. हा मग चटका किती हुशार आहे. कसे खाऊन घे म्हणा. खाऊन घे. हा तुझीच आहे मला नाही तुझीच आहे तुला सांगते. हो हो खा बाळा खा. एका ठिकाणी बसून खा बरं. आई गो दिल. तर काकू जेव्हा चपाती बनवतात तर त्याला असं पीस करून देतात. थोडीशी चपाती देताना तो मस्तपैकी खातो. अरे बाय. हो हो 11:15 वाजलेत आणि संडेचं माझं मी तुम्हाला थोडक्यात असं शेअर केलं की सकाळी उठल्यापासून कशी गडबड असते. आणि आता मी तर हे सगळं आवरलं तर काही गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. आणि मेन म्हणजे ना आता मला ऑफिस रिझ्यूम करायचं आहे तर त्याच्या हिशोबाने मी काही गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत. तर काय तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आतासाठी एवढंसं. चलो बाय बाय. टेक केअर.